नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज तुम्ही पाहिलं असेल की दिल्लीमध्ये नेमकं काय घडलंय. पाहिलं नसेल तर मी पण दाखवतो बघा. हे चित्र पहा. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पोलिसांच्या हातात कशा पद्धतीने काठ्या आहेत, वॉटर कॅनन कसे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अश्रुधूर असेल किंवा हे सगळे जे काही विद्यार्थी आहेत बघा, याच्यामध्ये कोणी तुम्हाला म्हातारा कोतारा दिसणार नाही. सगळे विद्यार्थी आहेत, सगळे तरुण आहेत. या तरुणांनी आज एक आंदोलन केलं. ते आंदोलन कशासाठी होतं तर सोनम वांगचुक यांना जी तुम्ही उचलबांगडी करून नेली होती, किंवा जे शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये जे पेपर फुटीचे प्रकार आहेत, ते पेपर फुटीचे प्रकार बंद व्हावे आणि त्याची कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी, आणि जबाबदारी स्वीकारून सरकारमधल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा, यासाठी हे आंदोलन होतं. पण या आंदोलनावर इतका अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने इंग्रजांनी केलं होतं त्याच्याही पेक्षा बत्तर पद्धतीनं लोकांना इथं मारण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर याच्या प्रतिक्रिया भारतात दोन प्रकारे उमटत आहेत. एक तर जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांच्या घरात लेकरं बाळ शिकत आहेत, ज्यांना कुटुंब आहे, अशा लोकांना असं वाटते की हे जे घडलं ते चुकीचं आहे. पण जी लोक सांडे आहेत, सांडे म्हणजे ज्यांना काही घेणं देणं नाही, ज्यांच्या घरात जे लोक, जे मुलं, जे भक्त स्वतःच्या आई वडिलांना तांब्याभर पाणी सुद्धा देत नाहीत, अशा नालायक लोकांनी मात्र कमेंट करायला सुरुवात केली की जे झालं ते खूप चांगलं झालं, यांना मारलं खूप बरं झालं. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही कितीही आरडाओरडा करा, कितीही तुम्ही असं म्हणा की चांगलं झालं, पण एक दिवस ही सगळी वेळ तुमच्यावर येऊन ठेपणार आहे. कारण ज्या पद्धतीने या आंदोलनाला मोडण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की पोलीस आता जनतेचे सेवक नाही तर ते राजकीय गुलाम झालेले आहेत, सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना मारलं ते हे विसरून गेले की आपणही त्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलो. तुमच्या वेळेस पेपर फुटला नाही पोलीस भरतीचा, म्हणून तुम्ही पोलीस झाले, याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. ठीक आहे, असो. जे घडतंय ते अत्यंत वाईट आहे. रामाचं नाव घेऊन सत्तेत येणाऱ्यांनी असं अमानुष कृत्य रावणाला लाजवण्यासारखं केलेलं आहे बघा. तुम्हाला परत सांगतो की रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी रावणाला लाजवेल असं कृत्य आज केलेलं आहे. कारण जेव्हा प्रभू श्रीरामांची पत्नी म्हणजे सीता यांना जेव्हा रावणाने पळून नेलं होतं, वापस आल्यावर लोकांनी शंका घेतली की सीता पवित्र राहिली का, तेव्हा श्रीरामांनी स्वतःच्या पत्नीचं अग्नी परीक्षा घेतली. म्हणजे सत्य एखादी गोष्ट आहे की नाही त्याच्यासाठी जी कोणती परीक्षा असेल ती परीक्षा द्यायला भाग पाडलं. पण त्याच रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेलं आजचं बीजेपी सरकार मात्र रावणाला लाजवेल असं काम करत आहे. फक्त विद्यार्थ्यांनी एवढंच म्हटलं होतं की ज्याच्यामुळे पेपर फुटला, जो त्या गोष्टीचा प्रमुख आहे, जो शिक्षण व्यवस्थेचा प्रमुख आहे, शिक्षण मंत्री म्हणून प्रधान, त्याचा राजीनामा घ्या. कारण पेपर फुटला, आणि पेपर नुसताच फुटला नाही तर त्याच्यामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. नुसतंच नुकसान झालं नाही तर त्याच्यातल्या 18 ते 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं, आणि म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. पण या आंदोलनामधून एक गोष्ट कळाली की ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी असेल किंवा सरकारने असेल पोलिसांना आदेश दिले, ज्या पद्धतीनं पोलिसांनी आदेश पाळले अगदी गुलामासारखे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती गोष्ट काय तर तुम्हाला दाखवतो बघा. की मोदी जगातील सगळ्यात भित्रा पंतप्रधान आहे. इतका भित्रा, इतका डिरपोक, इतका नीच आणि पंतप्रधान पदासाठी नालायक असलेला माणूस आहे. असं मी का म्हटलं, कारण ज्या देशातल्या हजारो नव्हे तर लाखो तरुणांना जर त्या देशाचा पंतप्रधान किंवा त्या देशातली सत्ता जर अशी मारत असेल आणि त्यांना जर चुकीचं ठरवत असेल, तर तो नालायक माणूस आहे या देशाची सत्ता सांभाळण्यासाठी. कारण तरुण हीच या देशाची पिढी आहे. हे तरुण हेच या देशाचं भविष्य आहे, आणि अशा भविष्याला जर कोणी अशा अशा पद्धतीनं मारहाण करत असेल तर ती खरंच अत्यंत आणि अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. जर समजा सरकारला कोणतंही सरकार असो, त्याच्या विरोधात आंदोलन झाले की त्याला कशा पद्धतीनं बदनाम करायचं, त्याला कशा पद्धतीनं देशद्रोही ठरवायचं, हे या सरकारचं एकमेव अजेंडा आहे. याच्या आधी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्याला खलिस्तानवादी ठरवलं. याच्यानंतर शहरात काही आंदोलन झाली, त्याला अर्बन नक्षलवादी म्हणले. आता विद्यार्थ्याचं आंदोलन होतं तर याला बाहेरच्या देशातून फंडिंग आणि बिंडिंग आली किंवा काय आलं, हे देशाच्या विरोधातलं कृत्य आहे. पंतप्रधानाचा राजीनामा मागणं किंवा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणं हे देशविघातक कृत्य आहे. अरे निवडून कोण दिलं तुम्हाला? जनतेनेच दिलं ना. मग त्याच जनतेने राजीनामा मागितला तर असं काय झोंबलं तुम्हाला, आहे की नाही? आणि ते पण कशासाठी मागितला? कारण तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे, तुमच्या पेपर फूट प्रकरणामुळे 20-20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात, 20-20 विद्यार्थ्यांनी जीव दिलाय. म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं मारहाण करताना. जीव जाईपर्यंत काही जणांनी तर असं सांगितलंय की तिथे कित्येक जणांचे जीव गेलेत, म्हणजे असे व्हिडिओ येत आहेत की जीव गेलाय म्हणून, बऱ्याच जणांचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालाय, असे व्हिडिओ येत आहेत. ते व्हिडिओ किती खरे किती खोटे हे आता आज नाही उद्या परवा कळेलच, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. पण जीव जाईपर्यंत ते पण विद्यार्थ्यांना, ज्यांच्या हातामध्ये काही दगड नाही, काही म्हणजे कोणता हत्यार नाही, एकदम निष्पाप लोकांवर अशा पद्धतीची मारहाण करता, आणि त्याचं समर्थन करणारे नालायक या भारतात कमी नाहीत. त्या नालायकांना पण मला सांगायचंय की तुम्ही ज्याच्या भरोशावर उडायले ना, एक दिवस तुम्हाला भीक मागायची पाळी येणार आहे, भीक मागायची. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतराल तेव्हा तुमचे हाल याच्यापेक्षा बत्तर असणार आहेत, बत्तर. आंदोलन कशासाठी होतं? काय होतं हे सगळं?
तर पहा, आंदोलन कशासाठी होतं? नीटचा पेपर फुटला म्हणून, नीट पेपर फुट, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि सरकारचा बेजबाबदारपणा, याच्यासाठी हे आंदोलन होतं. याच्यातली कोणती गोष्ट देशाच्या विरोधातली आहे? नीट पेपर फुटीच्या विरोधात बोलणं हे देशविघातक कृत्य आहे का? हे आतंकवाद्यांचं काम आहे का? भारतातला जर पेपर फुटला तर आतंकवाद्यांनी आंदोलन करायचं का, की भारतीय विद्यार्थ्यांनी करायचं? म्हणजे समजा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यावर बोलणारे लोक आतंकवादी आहेत का? म्हणजे परदेशातून त्यांना फंडिंग होते का? म्हणजे काय लॉजिक काय या गोष्टीचं, की हे देशविघातक आहे किंवा देशातला कमीपणा किंवा देशाचा अपमान करणं, याच्यामध्ये काय लॉजिक आहे नेमकं? सरकारचा बेजबाबदारपणा जो झालाय त्याच्या विरुद्ध बोलणं, आम्ही मत दिले, आमचं मत देणं हे आमचं कर्तव्य आहे, पण मतदान दिल्यानंतर सरकारने चांगलं काम करावं यासाठी आमचं काही कर्तव्य जबाबदारी आहेत का नाही? ते विचारणं, प्रश्न विचारणं म्हणजे काय आतंकवादी आहेत? ते विचारणं म्हणजे काय खलिस्तानवादी आहेत? ते विचारणं म्हणजे काय परकीय फंडिंग झाली म्हणून विचारलेत का प्रश्न? याच्यामधलं असं कोणतं कारण तुम्हाला वाटतं, की याच्यातलं एक कारण असं आहे बाबा या तिन्ही गोष्टीतलं? कोणी म्हणतं नाही याच्या आडून ते काहीतरी वेगळं करत होते. कोण वेगळं करतंय? अख्ख्या भारतातून तिथं लोक आले, सगळे लोक जे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांशी संबंधित त्यांचे मोठे भाऊ, आई वडील, कित्येक जण तर तिथं स्टेजवर फोटो लावलेल्या विद्यार्थ्यांची, ज्यांनी आत्महत्या केली अशा विद्यार्थ्यांचे फोटो स्टेजवर लावले, त्यांचे आई वडील तिथं बसलेले होते. ते पाकिस्तानातून आलेत का? अरे लाजा वाटू द्या तुमच्या जीवाला जराशे. जे कोणी लोक या आंदोलनाला पोलिसांनी मारहाण केलेल्याचं समर्थन करताय, तुमच्या घरात उद्या अशीच वेळ येणार आहे, तुमचे सुद्धा असेच मुर्दे पडतील, तुम्हाला सुद्धा असेच मारहाण होईल. तेव्हा तुम्हाला कळेल, की आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरातली लागलेली आग पाहून त्याच्यावर हात शेकतो ना, तेव्हा जेव्हा स्वतःच्या घरात आग लागते तेव्हा काय होते हे तुम्हाला कळेल. बघा, मग आंदोलनाचा मार्ग काय होता? आता शांततापूर्ण आंदोलन चालू होतं. कोणी आंदोलनामध्ये काय बंदूक, काठ्या, लाठ्या कोणी घेऊन आलं होतं का? असं काय होतं? काहीच नाही. बरं, उपोषण करणे हा आंदोलनाचा संविधानाने दिलेला मार्ग नाही का? उपोषण करणे एखाद्या गोष्टीच्या विरोधात. सोनम वांगचुक यांनी 20 दिवसापासून उपोषण केलं होतं. तो त्यांचा संविधानिक मार्ग नाही का? मार्ग आहे. बरं, अन्नत्याग करणं. काही तिथले एस-एफ-आयचे किंवा इतर काही विद्यार्थी होते, त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. त्याच्यामध्ये ती एक मुलगी होती. अन्नत्याग आंदोलन करणं हे संविधानाने दिलेला अधिकार आहे की नाही? तर आहे. मग देशभक्तीपर गीतं लावली तिथं. कोणती गीतं होती तिथं? सारे मेरा रंग दे बसंती छोला वगैरे सारखे गाणे लावले होते. याच्यामध्ये कुठं तुम्हाला काय दिसलं? संविधानिक मार्गाने हे आंदोलन चालू होतं आणि अशा संविधानिक मार्गाने चालू असलेल्या आंदोलनावर अचानकपणे काय झालं? त्यांनी काय मागण्या काय होत्या या आंदोलनातल्या? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. अरे हे राजीनामा मागणं म्हणजे काय? देशद्रोह आहे. एखाद्या व्यक्तीचा राजीनामा मागणं म्हणजे देशद्रोह असू शकते का सरकारमधल्या? जर त्याची चूक असेल काही, तर चूक नसेल तर ठीक आहे, पण त्याची चूक असेल, त्याच्या खात्यातून जर काही चुकलं असेल किंवा त्याच्याकडे जे खातं आहे त्या खात्यानं काही गलथान कारभार केला असेल, तर त्याला राजीनामा मागणं चुकीचं आहे का? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं नुकसान भरपाई मागणं चुकीचं आहे का? व्यवस्थेत बदल व्हावा, तो चांगला व्हावा म्हणून काही मागण्या करणं चुकीचं आहे का? तर 100% सगळं खरं आहे. मग असं असताना सुद्धा अशा विद्यार्थ्यांवर, निष्पाप लोकांवर ज्या पद्धतीनं लाठी हल्ला केला, ज्या पद्धतीनं या निष्पाप विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, मी तर सांगतो हे जगातलं सगळ्यात नीच कृत्य आहे आणि याचा मी निषेध करतो. या भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात नालायक पंतप्रधान, नीच पंतप्रधान आणि सगळ्यात भित्रा आणि डरपोक पंतप्रधान कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहे. कारण जर समजा नरेंद्र मोदी भित्रा नसता, त्या विद्यार्थ्यांना जाऊन भेटला असता, बोलला असता, तुमची अडचण काय विचारली असती, जर तुम्हाला राजीनामा पाहिजे तर राजीनामा नाही, पण याच्यामध्ये मी बदल करतो, 3 महिन्यात करतो, 6 महिन्यात करतो, काही तर बोलणं झालं असतं, काही तर डायलॉगबाजी झाली असती, पण असं काही नाही. तुम्ही आंदोलन करता, आम्ही आंदोलनाला तुम्हाला मारून पिटाळून लावतो. याचा अर्थ काय? तुम्ही डरपोक आहेत, तुम्ही चर्चा करू शकत नाही, तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही, तुम्ही नालायक आहेत, तुम्ही कोणाच्या तरी हातचे गुलाम आहेत आणि ती गुलामी तुम्ही करतात इमानी ईदबारी कुत्र्यासारखी. कुत्र जसं मालकाला इमानदार असतं ना, तसं सध्याचं सरकार काही लोकांना इमानदार आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांना, ज्यांना कोणाला वाटतं की हे चुकीचं घडतंय, त्यांनी याच्या विरोधात बोललं पाहिजे. पण जी लोक आहेत, काही नालायकही लोक आहेत की जे याचं समर्थन करताय, या मारहाणीचं आणि याचं, उद्या तुमचे लेकरबाळं होतीलच कशाला? जी लोक समर्थन करताय ना, त्याला धड नोकरी नाही, काही नाही, सांडे पडलेत, आई वडिलांचं ऐकत नाहीत, यांचे लग्न होणार नाहीत, याला लेकरबाळच होणार नाहीत, म्हणून याला भविष्याची चिंताच नाही. हे डुकरासारखं काम झालं यांचं, की किती धुवा, किती स्वच्छ करा, त्याला बासुंदी खाऊ घाला, हे सुटलं की पुन्हा त्या चिखल्यातच जाऊन लोळणार बिदाडीच्या, आहे की नाही? तसं या अंधभक्तांचं काम झालेलं आहे. हे डुकरासारखं काम झालं यांचं. यायला दुसरं काहीच काम उरलं नाही. सुटलं की चिखलात, सुटलं की चुकलात. बस सगळ्याला बदनाम करून टाका. कोणत्याही न्यायाच्या मागणीला न्यायिक पद्धतीनं किंवा संविधानिक मार्गानं मागणी मागू देऊ नका. लोकांवर दडपशाही करा, त्यांना धाक दाखवा, त्यांना भीती दाखवा आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करा. बस एवढं या भारतात उरलेलं आहे. याचे परिणाम लवकरच दिसतील आणि याचे परिणाम असे पण होतील की जी लोक अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतात, त्यांना सुद्धा एक दिवस याच परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आज दिवसभरात जे काही दिल्लीत झालं, त्या दिल्लीतल्या घटनेचा मी पूर्णपणे निषेध करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित दीपके सोडून द्या,
सोनम वांगचुक सोडून द्या, पण हे जनतेचं आंदोलन होतं, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, हे सगळ्या भारतीयांचं आंदोलन होतं, भारताच्या सुंदर भविष्यासाठीचं. या आंदोलनाचा आणि दीपकेचा काही संबंध नाही. त्यांनी सुरुवात केली असली तरी सुद्धा दीपके मुळे हे आंदोलन मोठं झालं असं बिलकुल नाहीये, किंवा सोनम वांगचुक यांच्यामुळे पूर्ण आंदोलन मोठं झालं असंही नाहीये. सोनम वांगचुक यांचा वाटा असेल, दीपकेचाही थोडा बहुत वाटा असेल, पण दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या पुढे गेलेलं हे आंदोलन आहे. हे संपूर्ण भारताचं आंदोलन आहे, न्यायासाठी आंदोलन आहे, न्याय हक्कासाठी आंदोलन आहे आणि हे अन्यायाच्या विरोधातलं आंदोलन आहे. हे आंदोलन इथून पुढे असंच चालणार आहे, हे बंद होणार नाही. सरकारने आता तरी डोळे उघडले पाहिजे. ज्या पोलिसांनी लाठी हल्ला केला, मारहाण केली, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अरे पुलवामा सारखा एवढा मोठा हल्ला झाला ज्याच्यामध्ये 40-42 जवान ठार झाले, तिथं तुमचे हात काय मेहंदी लावून बसले होते काय? तेव्हा तुम्हाला कोणाला हे करता आलं नाही. तुम्हाला तिथं कुठून RDX आलं 200-200 आणि 250 किलो हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही. अरे पहलगामला हल्ला झाला तिथंही काही नाही. भारतामध्ये एवढे आतंकवादी हल्ले झाले, एवढ्या जवानांचे जीव गेले, तिकडे चीन आपल्या इकडे उरावर बसलेला आहे. त्या चीनला तुम्हाला डोळे दाखवता येत नाही. चीनचं सैनिक इकडं आपल्या नॉर्थ ईस्टमध्ये भारतात घुसत आहे, तिकडे तुम्हाला काही होत नाही. इकडे तुम्ही गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर, खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करता. याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. बस एवढंच सांगणं आहे माझं सगळ्या भारतीयांना, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना, की भावांनो, तुमच्या न्याय हक्कासाठी ही लढाई चालू आहे. याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा, संविधानाचा मार्ग अवलंबा, संविधानिक मार्गाने हे आंदोलन पुढे चालू ठेवा. कोणतीही इजा कोणाला होऊ नये याची काळजी घ्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या, पण आंदोलनाला 100% पाठिंबा द्या. जो डर गया वो मर गया म्हणतात. आज जर तुम्ही घाबरले ना तर आयुष्यभर तुम्हाला गुलामीत राहावं लागेल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.